हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर मी बदलापूर टू कल्याण आणि कल्याण टू डायरेक्ट बँगलोर असा प्रवास करून आले आहे. खरं तर आम्ही सगळेजण बदलापूरचे आहोत आणि बदलापूरमधून आम्ही जाणार होतो बँगलोरला एका डान्स इव्हेंटमध्ये. डान्स इव्हेंटचं नाव होतं कलाध्वनी. तर त्यासाठी आधी आम्ही बदलापूरमधून कल्याणला गेलो आणि कल्याणमधून ट्रेन पकडले. बॅग वगैरे सगळ्या ठेवल्याबरोबर रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली. सगळ्यांनी वेगवेगळे मेनूज आणले होते आणि सगळ्यांनी आणलेले मेनूज तेवढे टेस्टी होते, भारी होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जरा आम्ही लेट उठलो, म्हणजे जवळपास 10:30-11च्या दरम्यान उठलो. मग ब्रश वगैरे केला, चहा नाश्ता वगैरे झाला आणि मग आम्ही मग असं ठरवलं की आपल्याकडे पेटी आहे आणि पेटी वाजवणारासुद्धा छान कुणाल होता. आणि मग सगळ्यांनी असं ठरवलं की आपण छान छान गाणी बोलूया. तर मस्त मजा करत आणि गाणी गात आम्ही ट्रेनचा प्रवास केला. बल बल जाऊं मैं अपने पिया को, है मैं जाऊं वारी वारी, मोहे सुध बुध ना रही तन मन की, ये तो जाने दुनिया सारी, बेबस और लाचार फिरूं मैं, हारी मैं दिल हारी, हारी मैं दिल हारी. दुपार झाली आणि आता सगळेजण जेवायला घेतात. सगळ्यांनी घरातून काय काय वेगवेगळं आणलंय खायला. तसं मेथीचे ठेपले आणले आहेत, कारल्याची भाजी आहे, लसणाची चटणी आहे, भरपूर असं काय काय वेगवेगळं आहे खायला. लेडीज वॉश, जेंट्स वॉश, बेबी वॉश. हे चांग भले रे देवा, चांग भले रे, हे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे, हे चांग भले रे देवा, चांग भले रे, हे ज्योतिबाच्या नावाने चांग भले रे, हे बाळू मामा वैद वैद वैद, ज्ञान मेंढ्या केल्या पैद पैद पैद. हा हे रुद्राचा उतार तोरयो रातो अदमापुरा, अना उदळून भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी, चला सोन्याची किनार दिसे नजरेत तलवार. हे बाळू मामा वैद वैद वैद, ज्ञान मेंढ्या केल्या पैद पैद पैद, हे बाळू मामा वैद वैद. आणि आत्ता जस्ट पोहोचलो आहे. सर आहेत स्वप्नील दादा म्हणून, त्यांच्या अंडर आम्ही बँगलोरमध्ये एक फोक डान्स इव्हेंटसाठी आलो आहे. सो इथे सगळेजण मागे उभे आहेत. तर आम्ही एवढे सगळेजण बदलापूरवरून कल्याण आणि कल्याण टू बँगलोर असा प्रवास करून आलो. तर सगळ्यांना भेटा. चला आता इथून पुढचा इव्हेंट जो काय असेल त्याचे अपडेट्स मी यूट्यूब चॅनलवर देईन. बँगलोर स्टेशनच्या बाहेरच समोर आल्या आल्या एक छान अशी गोष्ट बघायला मिळाली. ते म्हणजे इंडियन फ्लॅग. आणि मस्त हवेवरती तो असा लहरतोय. किती छान वाटतं बघायला. जस्ट आम्ही स्टेशनवरून आम्हाला एक छान अशी बस पाठवली होती. आम्ही त्या बसमध्ये बसलो आहे आणि
जवळपास 22 तासांचा प्रवास करून आम्ही सगळेजण बँगलोरला पोहोचलो होतो आणि ट्रेनमध्ये सुद्धा बोर नाही झालो कोणालाच, कारण आम्ही मस्ती करत होतो. आणि एक जवळपास 10 ते 15 मिनटात आम्ही हॉटेलच्या रूमवर पोहोचलो. तर मग पोचल्या जरा पेटपूजा म्हणजे जेवणाची व्यवस्था केली होती ती केली. आणि आमचा जरा हा रूम बघा कसा आहे. तर हा डोर आहे आत येण्यासाठी. बाजूला मिरर, कबाड आणि बेड आणि AC चा रूम होता. छान पडदे वगैरे होते, विंडो होती. आणि जेवण वगैरे करून आम्हाला जायचं होतं डान्स प्रॅक्टिसला. तर चला जाऊया. दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठायचं होतं, त्यामुळे प्रॅक्टिस करून पटापट झोपलो. आणि बाकी इव्हेंटच्या रिलेटेड व्हिडिओ माझ्या अकाउंटला पोस्ट होतीलच, त्यामुळे मला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.